नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. चौकशी विरोधात आजी माजी संचालक न्यायालयात. जिल्हा बँकेतील 81 कोटी 89 लाखाच्या कथित अनियमिततेबाबत निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात येत आहे. या विरोधात आजी माजी संचालकांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या चौकशीला स्थगिती द्यावी यासाठी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. जिल्हा बँकांच्या मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या अनियमित कारभाराची सहकार विभागाने चौकशी केली. या तत्कालीन संचालक मंडळाच्या निर्णयामुळे बँकेचे 50 कोटी 57 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. या नुकसान भरपाईची जबाबदारी निश्चित करून संबंधित संचालक अधिकाऱ्यांकडून वसुली करण्यासाठी कलम 88 अंतर्गत चौकशी सुरू आहे. प्रारंभी कोल्हापूरच्या उपनिबंधक डॉक्टर प्रिया दळणकर या चौकशी करत होत्या. त्यांनी कलम 71(1) नुसार नोटिसा बजावून माहिती घेतली. त्यानंतर कलम 72(2) संबंधित संचालक अधिकाऱ्यांना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे मागवलं होतं. त्यानंतर चौकशी अधिकारी बिपिन मोहिते यांनी 50.57 कोटी खर्च प्रकरणी तत्कालीन संचालकांना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे मागवले. यावर सुनावणी प्रक्रिया सुरू होती. दरम्यान आमदार सदाभाऊ खोत यांच्या तक्रारीवरून सहकार विभागाने या चौकशीत आणखीन 6 मुद्दे समाविष्ट करण्याचे आदेश दिले. या सहकार प्रमाणात बँकेचे 31 कोटी 32 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे कलम 88 अंतर्गत आता 81.91 कोटींची चौकशी सुरू आहे. चौकशी अधिकारी मोहिते यांना बदलण्यात आला आहे. सध्या त्यांच्या जागी शासनाने निवृत्त न्यायाधीश MR मखरे यांची नियुक्ती केली असून त्यांच्यामार्फत चौकशी करण्यात येत आहे. या कथित अनियमितता प्रकरणातील चौकशी विरोधात आजी माजी संचालकांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.